नमस्कार, मी प्रशांत कदम. शिवसेनेच्या निवडणूक चिन्ह आणि पक्षाच्या प्रकरणाचं खरंच सुप्रीम कोर्टामध्ये काही होणार आहे का? गेल्या 4-5 वर्षांपासून या संपूर्ण सुनावणीकडं महाराष्ट्राचं लक्ष आहे. 4 वर्ष तर काही झालेलं नाहीये. पण गेल्या आठवडाभरामध्ये अचानक या प्रकरणामध्ये मॅरेथॉन सुनावणी होतीये. त्याचा नेमका अर्थ काय? खरंच निवडणूक आयोगाचा निर्णय सुप्रीम कोर्ट बदलणार आहे का? आणि आत्ता जेव्हा निवडणूक झालेली आहे, नवी विधानसभा अस्तित्वात आलेली आहे, त्याच्यानंतर या प्रकरणामध्ये खरंच काही अजूनही प्राण बाकी आहेत का? कशासाठी नेमकी ही सुनावणी होतीये? हा केवळ आता एक अकॅडमिक मुद्दा बनलेला आहे, की त्याच्यामध्ये काही इश्यू असे आहेत, की ज्याच्यामुळं आपल्या देशातल्या राजकीय प्रणालीचं सगळं भवितव्य ठरणार आहे. या सगळ्याची चर्चा आपण जरा सविस्तर करणार आहोत. मंगळवारी पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. त्याच्या पार्श्वभूमीवरती ही चर्चा करणार आहोत आणि सोबतच अजून एक गोष्ट घडली आहे. पंतप्रधान मोदी जे एन-डी-ए खासदारांना परवा दिवशी भेटले, त्याच्यामध्ये बहुतांश खासदार हे फुटीर खासदार होते आणि त्यांनी थेटपणे संदेश दिलेला आहे, की कसलीही चिंता करू नका. मी तुमच्या पाठीशी आहे. एकीकडे सुप्रीम कोर्टातली ही सुनावणी सुरू असताना पंतप्रधानांनी हे वक्तव्य केल्याबद्दल उद्धव ठाकरेंनी जाहीर नाराजी व्यक्त केलेली आहे. त्याचा नेमका अर्थ काय? आणि अ, या सगळ्या केसचे नेमके आता पुढचे व्यावहारिक अर्थ काय? हे सगळं समजून घेणार आहोत. माझ्यासोबत ज्येष्ठ वकील असीम सरोदे सुद्धा आहेत. या संपूर्ण प्रकरणामध्ये ते सुद्धा स्वतः जोडले गेलेले आहेत. असीमजी, खरं तर म्हणजे 4 वर्षांपासून आपण सगळे फक्त तारखावर तारखा या केसमध्ये ऐकतोय आणि अचानक मागच्या आठवड्यामध्ये या प्रकरणाची मॅरेथॉन सुनावणी होतीये. आता या सगळ्याचा अर्थ नेमका काय घ्यायचा? ही जी सुनावणी होतीये याचा अर्थ आता तरी निकाल येणार आहे का? निवडणूक आयोगाचा निकाल सुप्रीम कोर्ट बदलू शकतं का? या 2-3 दिवसातल्या या सगळ्या सुनावणीचा तुमच्या दृष्टीने अर्थ काय? प्रशांत, सर्वप्रथम हे सांगितलं पाहिजे की कॉकरोच जनता पार्टी म्हणून जो काही जन्म सरन्यायाधीशांनी दिलेला आहे, हं. त्यातून जे आंदोलन उभं राहिलं, त्या आंदोलनाचा खूप मोठा दबाव सध्या न्यायव्यवस्थेवर आहे, हे आपण मान्य करायला पाहिजे. कारण की त्यांना म्हणजे त्यांना म्हणण्यापेक्षा डायरेक्ट आपण सरन्यायाधीशांचंच नाव घेतलं पाहिजे. सरन्यायाधीशांना त्यांची चूक आता लक्षात आलेली आहे, असं वाटावं, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे एक गिल्टी फिलिंग घेऊन जगणारी जी न्यायव्यवस्था आहे संपूर्ण, की आपण अनेक महत्त्वाचे विषय प्रलंबित ठेवले, मुद्दामून तारखा दिल्या की काय अशी परिस्थिती अनेकदा लोकांच्या लक्षात आली. आणि त्यामुळे त्या एका चुकीच्या, आपण अहसास हा शब्द वापरतो, अहसास हं, हं. हिंदीमध्ये, तसा त्या जाणीवेसह ही व्यवस्था आता कार्यान्वित झालेली आहे असं आपल्याला म्हणायला पाहिजे. दुसरी गोष्ट तुम्ही विचारली ती म्हणजे याच्यामध्ये काही जीव राहिला आहे का? काही प्राण आहे हं. का? तर या या केसचा एक खूप दूरगामी परिणाम महाराष्ट्राच्या संपूर्ण राजकारणावरच नाही, तर भारताच्या राजकारणावर होणार आहे. कारण अँटी डिफेक्शन लॉचा जो गैरवापर महाराष्ट्रामध्ये सुरू झाला, एक अत्यंत पुरोगामी असलेल्या राज्याला लाजिरवाणी परिस्थिती ही आहे की एक राजकीय चोरीचा अत्यंत भयानक दरोडेखोरी प्रकार महाराष्ट्राने बघितला. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं, शिवसेना फोडल्याप्रमाणेच राष्ट्रवादी पक्ष फुटला, त्यानंतर आप पक्ष फुटला, त्यानंतर तृणमूल काँग्रेस फोडण्यात आला. तर प्रत्येक ठिकाणी हाच मोडस ऑपरेंडीचा पॅटर्न आपल्याला दिसतो. अ, जी एक राजकीय गुन्हेगारी याच्यातून वाढते आहे, त्याच्या संदर्भात बरं. सुद्धा या निर्णयातून संपूर्ण राजकारणामध्ये नवसंजीवनी निर्माण करणारी काय म्हणतो, प्राणशलाका आपण पेटताना पाहू बरं. शकतो. त्या दृष्टीने नाही, मला हा निर्णय महत्त्वाचा वाटतो. नाही, आता लोकांना याच्यात कसं वाटतंय म्हणजे, की एकतर पात्र-अपात्रतेचा निर्णय शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत झाला नाही. त्यांची हं, टर्म पूर्ण झाली. आता नवीन निवडणुका झाल्या. या अपात्रतेचा याच्यावरती परिणाम होत नाही, कारण पक्षांतर बंदी कायद्यातली अपात्रता ही केवळ त्या टर्मपुरती असते. हं. तर एवढं सगळं असताना आणि ही केस सुप्रीम कोर्टामध्ये असताना पुन्हा नव्यानं 6 खासदार सुद्धा फोडले गेलेले आहेत. म्हणजे यांची भीती इतकी चेपली गेलेली आहे, की आपलं काही सुप्रीम कोर्ट करू शकत नाही, न्यायालय काही करू शकत नाही. यापर्यंत मजल गेलेली आहे आणि त्यातच पुन्हा पंतप्रधान मोदींचं ते वक्तव्य, ज्याच्याबद्दल उद्धव ठाकरे जाहीरपणे नाराजी व्यक्त करतायत. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय घ्यायचा आणि सुप्रीम कोर्टामध्ये याच्या संदर्भातली काही नाराजी व्यक्त केली जाऊ शकते का? पहा, अरिस्टॉटलला कोण विचारलं एका जणाने, किंवा सत्य म्हणजे काय असते? तर अरिस्टॉटलने त्या माणसाच्या खांद्यावर, पाठीवर एक मोठा दगड दिला
आणि त्याला तो धरून ठेवायला सांगितलं. तेव्हा बर. तो माणूस म्हणाला की याचा अर्थ काय आहे, म्हणजे तुम्ही असं का करताय? तेव्हा त्यांनी सांगितलं, आता तुला जो पाठीवर मोठा दगड घेऊन त्रास होतो आहे, हा. सत्य तेच आहे. सत्य हा एक ताण आहे, सत्य हा एक तणाव आहे. आणि तो बरोबर. आपण जर सत्य लोकांना सांगितलं नाही तर तो ताण आपल्यावर वाढतो. तोच हम्म. ताण आज न्यायव्यवस्थेवर वाढलेला आहे. तोच ताण आज सत्याचा लोकशाहीवर वाढलेला आहे. आणि हा सत्याचा खूप मोठा भार घेऊन, ओझं घेऊन हे उद्धव ठाकरे न्यायालयामध्ये पोहोचलेले आहेत. आणि हम्म. आपल्याला एक गोष्ट प्रशांत तारीफ केली पाहिजे उद्धव ठाकरेंची, की ज्या पद्धतीने त्यांनी अत्यंत खेळकर पद्धतीने विनोद बुद्धी वापरून या संकट काळांमधून सुद्धा कोणत्याही हम्म. प्रकारची अ, अरेरावी व्यक्त न करता त्यांनी हे सगळं प्रकरण अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळलं आणि न्यायालयावर विश्वास ठेवला, की बर. आपल्याला न्याय मिळेल. कारण की लोकशाहीमधली यंत्रणा काही लोकांनी जरी पोखरलेली असेल तरी अनेक चांगले लोक आहेत, यावर विश्वास ठेवला पाहिजे. या भावनेतून न्यायव्यवस्थेकडे त्यांनी सातत्याने पाहिलेलं आहे. पण अशा हम्म. वेळी तुम्ही जो आता मुद्दा काढला तो खूप महत्वाचा आहे, की हम्म. अशा वेळी एकनाथ शिंदे हे नेमके दिल्लीला जातात. जेव्हा महत्वाची काहीतरी सुनावणी असते या प्रकरणाची, एकतर सुनावणी झाल्यावर किंवा सुनावणीच्या आधीच काही दिवस किंवा त्याच बर. दिवशी तिथे पोहोचलेले असतात. आणि ते हम्म. अशा काही नेत्यांना भेटतात ज्याच्यामध्ये अमित शहा प्रामुख्याने आतापर्यंत दिसलेले आहेत. त्यानंतर नरेंद्र मोदींना ते भेटतात. अमित शहांना भेटल्यानंतर ते आता ओम बिर्लांना सुद्धा भेटले. आणि बर. नरेंद्र मोदी स्पष्टपणे या भेटीत खासदारांना सांगतात, की अ, काय त्यांनी तुम्ही म्हटलेलं आहे, चिंता ते मी करू मराठीत नका. सांगतो, की हो. काहीही चुकीचे होणार नाही. पार्टीचे नाव व चिन्ह तुमच्यासोबत राहील. मी बर. तुमच्या पाठीशी आहे. आता ही जी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, ही एक थाप मारलेली आहे त्यांनी. हो. तर असत्याच्या पाठीशी एक मोठं जगातलं असत्य असणं, याची काय दडपशाही असते ही भारताने आतापर्यंत बघितलेली आहे. त्यामुळे एक प्रकारे न्यायव्यवस्थेला बाधित करण्याचा हा प्रयत्न आहे. आणि म्हणून मी हम्म. थोड्याशा तारखा आपल्याला सांगू शकतो का, की हो, एकनाथ हो, हो. शिंदेबाबत, हां, म्हणजे की तुमचं म्हणणं आहे, की याच्यामध्ये एक पॅटर्न आहे, की ज्या हो, वेळी सुप्रीम कोर्टातला एक महत्त्वाचा दिवस असतो, नेमकं त्याच वेळी शिंदे दिल्लीमध्ये जातात आणि या लोकांच्या भेटीगाठी घेतात. म्हणजे हो. सुनावणी आणि यांचे दौरे. काय नेमका पॅटर्न आहे तुमच्याकडे काही तारखा असतील तर? बघा आता मी तुम्हाला सांगतो, फेब्रुवारी 2023 हा महिना बरं. निवडणूक चिन्ह आणि सुनावणी, महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाबद्दल बहुमत चाचणी आणि राज्यपालांच्या भूमिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर सलग सुनावणी अंतिम टप्प्यात आलेली होती. आणि बरं. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला जे नाव दिलं आणि शिवसेना हे नाव देऊन चिन्ह सुद्धा धनुष्यबाणाचं देऊन टाकलं, हं. त्याबद्दल न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. नेमकं त्यावेळेस दिल्ली भेट एकनाथ शिंदेची झाली फेब्रुवारी 2023च्या पहिल्या 2 आठवड्यात. आणि बरं. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवण्यापूर्वीच शिंदे यांनी दिल्लीच्या अनेक घाईघाईच्या फेऱ्या मारलेल्या आहेत. हे त्यांच्या सगळ्या प्रवास वर्णनावरून आपल्याला दिसते, जो माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेला प्रवास आहे. आता ओके. त्याच्यामध्ये त्यांनी अमित शहाला भेटले आणि काही भाजपच्या केंद्रीय नेत्यांसोबत त्यांनी चर्चा केल्याच्या बातम्या सुद्धा त्यावेळेस प्रसारित झालेल्या आहेत. बरं. त्यानंतर मग दुसरी महत्वाची घटना आहे ती जुलैमधली आहे. 20-22 जुलै या तारखा मुद्दाम मी सांगतोय 2022च्या, ज्याच्यामध्ये 20 जुलै रोजी अ, भारताच्या सरन्यायाधीशांच्या खंडपीठाने उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिकेवर पहिली मोठी सुनावणी घेतली आणि बरं. परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. आता या तारखांच्या दरम्यान सुद्धा एकनाथ शिंदेचा तातडीने दिल्ली दौरा झालेला होता. त्या बरं. कायदेशीर आव्हानांना कसं पुढे जायचं, नंतर महाराष्ट्रातील रखडलेलं मंत्रिमंडळाचा विस्तार कसा करायचा, अशा कारणांसाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि अमित शहा यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यासाठी भेटलो, असं त्यांनी माध्यमांना तेव्हा सांगितलं. आता आवरण काही देता येऊ शकते असत्याला, परंतु त्यांनी हा दौरा त्यावेळेसच नेमका केलेला आहे. नंतर आणखी 2 तारखा तुम्हाला सांगतो. 7 ते 9 जानेवारी 2024 या दरम्यान किंवा त्याच्या आधी ज्या घडामोडी होत होत्या, की विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे अपात्रतेच्या संदर्भातलं मॅटर प्रलंबित होतं. कारण की सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या न्यायपीठाने, म्हणजे चंद्रचूड हं. यांच्यासह इतर 4 न्यायाधीशांनी ते त्यांच्याकडे पाठवलं होतं. तर ते हं. वेगवेगळ्या प्रकारचे खुसपटं काढत बसले होते, की मला बरं. हे कागद पाहिजे, मला ते कागद पाहिजे, मी ते बोलावलेले आहे.
आणि नंतर जेव्हा घाई करण्यात येत होती तिथे अर्ज देऊन उद्धव ठाकरेंतर्फे, तेव्हा विधानसभेमध्ये मी तिथे हजर होतो त्या सगळ्या सुनावण्यांसाठी सुद्धा. तेव्हा तिथे ते सांगत होते की नाही, मला कोणी काही मार्गदर्शन करू शकत नाही. मी अ, घटनात्मक पदावर एका बसलेलो आहे आणि त्यामुळे बर मला कोणी वेळेचं बंधन किंवा असं कामकाज करा, तसं करा हे सांगू शकत नाही. नो वन कॅन डिक्टेट मी, असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे सुप्रीम कोर्ट सुद्धा मला काही सांगू शकत नाही. शेवटी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका करावी लागली त्याविरुद्ध आणि सुप्रीम कोर्टाने ताकीद दिली नार्वेकरांना की तुम्ही 10 जानेवारी पर्यंत निकाल लावलाच पाहिजे आणि तेव्हा त्याची कामकाजाची ही गती वाढली. त्या दरम्यान निवड हा 10 जानेवारीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी अ, काही दिवस आधीच दिल्लीचा महत्त्वपूर्ण दौरा परत एकनाथ बर शिंदेंनी केला आणि या दरम्यान विधानसभा अध्यक्षांच्या निकालापूर्वी सरकारची कायदेशीर बाजू मजबूत करण्याची रणनीती ठरवण्यासाठी अमित शहांना भेटले वगैरे अशा प्रकारच्या बातम्या आल्या. त्यांनी कायदे तज्ज्ञांसोबत सुद्धा तिथल्या मीटिंग केल्या. त्यानंतरची शेवटची तारीख तुम्हाला सांगतो, ती 6 आणि 7 ऑगस्ट आत्ताची 2026, ज्याच्यामध्ये बंडखोर खासदारांच्या फुटीनंतर शिवसेनेचं नाव, निवडणूक चिन्ह याबाबत आता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर हम्म या दरम्यान 7 ऑगस्ट रोजी एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला पोहोचले आणि त्यांनी गृहमंत्री अमित शहा, नरेंद्र मोदी, ओम बिर्ला या सगळ्यांची भेट घेतली आणि पंतप्रधानांनी भेटीत त्यांना सगळ्यांना सांगितलं की घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे, काही होणार नाही. आणि त्यांचं बर हे म्हणणंच आहे की हे दोघं तिघं जे आहेत म्हणजे अमित शहा, नरेंद्र मोदी हे असेपर्यंत तर आम्हाला कोणी हात लावू शकत नाही. आता ओम बिर्ला सुद्धा त्यांच्या म्हणण्यानुसार ऐकणार, त्याच्यामुळे तिघं तिघं त्यांच्या पाठीशी आहेत. बर राज्याच्या विकासासाठी चर्चा केली अशी आणि सदिच्छा भेट घेतली असं त्यांनी सांगितलं. आता ह्या सगळ्या कारवाया ज्या आहेत त्या आपण समजून घेतल्या तर शिवसेना फुटी प्रकरणातली सर्वोच्च न्यायालयातली सुनावणी, अपात्रतेची सुनावणी आणि एकनाथ शिंदे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, ओम बिर्ला यांच्यासोबत भेटणं हे काही एक साधा योगायोग हा नाही आहे. ही बर रणनीती आहे, हे षडयंत्र आहे. हे दबाव तंत्र वापरण्याचं एक मोठं कौशल्य आहे आणि त्याच्या आधारेच राजकारण चालू शकते असा संभ्रम निर्माण झालेल्या अवस्थेमध्ये हे जी काही भीती निर्माण केली जाते न्यायाधीशांवर की मॅटर सबज्युडाइस आहे आणि अशा वेळेस आणखी 2च मुद्दे आपल्याला सांगतो की सबज्युडाइस मॅटर असताना ज्युडिशियल प्रोप्रायटरी जी आहे ती न्यायव्यवस्था कशा प्रकारे वापरते, ईसीआयची भूमिका आधीच शंकास्पद आहे, आपण अनेकदा हो बघितलेलं आहे. त्यामुळे एक सेपरेशन ऑफ पॉवर्सचा म्हणजे आपण जे शक्तीचं विकेंद्रीकरण संविधानाने केलेलं आहे त्याच सगळ्यांवर दबाव आणण्याचा पंतप्रधान प्रयत्न करत आहेत. शिंदेंना त्यांचा पक्ष फुटू नये याची काळजी सतत घ्यावं लागत आहे. हे सुद्धा याचं एक कारण आहे की त्यांना बर सतत एक संदेश द्यावा लागतो त्यांच्या पक्षातल्या लोकांना की बाबा हे किती पण चर्चा होत असल्या, न्यूजपेपरमध्ये, चॅनलवर येत असलं, कपिल सिब्बल फार प्रभावी युक्तिवाद करत आहेत, त्यांच्याजवळ खूप चांगले मुद्दे आहेत, हे सगळं येत असताना आपला पक्ष फुटणार नाही याची काळजी घेण्यासाठी एकनाथ शिंदेंना परत परत भेटावं लागत आहे आणि याच्यातून एक ज्युडिशियल इंडिपेंडन्स म्हणजे न्यायिक स्वातंत्र्य बरोबर आणि स्वायत्तता डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न होत आहे. आणि म्हणून अगदी याच्यातला खरं शेवटचा भाग एवढाच आहे प्रशांत, की रूल ऑफ लॉ असलं पाहिजे अशी कायद्याची अपेक्षा आहे. पण बरोबर हे रूल बाय लॉ म्हणजे कायद्याचा वापर करून लोकांवर राज्य करणारे लोक जे आहेत ते संविधानाला खूप मोठा धोका आहेत असं मला वाटतं. नाही आणि होतं काय की याच्याबद्दल थेट जाहीर विधानं सुद्धा ते करताना दिसतात. म्हणजे अनेकदा अ, हे जे सगळं ऑपरेशन आहे ते आम्ही कसं फुलप्रूफ ऑपरेशन करतो, आमच्याकडे काही कुठं आम्ही बाकी सोडत नाही, आम्ही सिक्सर मारला वगैरे वगैरे असं ते आधीच सांगत असतात कोर्टातला निकाल येण्याच्या आधी. हे पण जास्त धोकादायक आहे. ठीक आहे, म्हणजे याच्यामधला एक पॅटर्न तुम्ही आता सगळा नीटपणे समजावून सांगितला. पण आत्ता म्हणजे 4 वर्ष म्हणजे जवळपास या सगळ्या प्रकरणाची सुनावणी चालू आहे 2022 पासून आणि शेवटचा निकाल जो आहे विधानसभा अध्यक्षांचा जानेवारी 2024 मध्ये आला. त्याच्यानंतर सातत्यानं या प्रकरणामध्ये फक्त तारखा पडत होत्या. आता नेमकं असं काय झालंय की मॅरेथॉन सुनावणी होतीये. आता काही संदर्भ नक्कीच बदललेले आहेत. आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नाहीयेत. त्यांना म्हणजे त्यांची भाजपला तितकी गरज जी आधी होती तितकी उरलेली नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या अपात्रतेच्या सगळ्या प्रकरणामध्ये जरी आता आमदार अपात्र होणार नसले तरी या अपात्रतेच्या प्रकरणामुळं निवडणूक आयोगाचा जो निर्णय आहे शिवसेनेचं धनुष्यबाण देण्याचा एकनाथ शिंदेना त्याच्यावरती मात्र परिणाम होऊ शकतो. तर हे जे आर्ग्युमेंट झाले त्याच्याबद्दल
ते ते कसे होते त्याच्याबद्दल काय सांगाल? हे वारंवार झालेले आहेत खरं म्हणजे. पण यावेळेस अधिक पुराव्यांसह कागदपत्रांची फेरमांडणी करत जे कागदपत्र ऑलरेडी सर्वोच्च न्यायालयासमोर आहेत ते त्यांना दाखवत त्यांना हे दाखवून देण्यात आलं, हे पटवून देण्यात आलं, की ज्या पद्धतीने हा पक्ष फुटलेला आहे, तो पक्ष केवळ आमदारांच्या बहुसंख्येवर आधारित फोडण्यात आलेला आहे आणि तसं बरोबर. कायद्यात बसत नाही. म्हणजे आपण ही सुद्धा चर्चा आता वारंवार ऐकतो, की 2/3 बहुमताने बाहेर पडलो, 2/3 हो. बहुमताने बाहेर पडलो. आता हे वास्तव आहे, तेव्हा पक्ष फुटला 2022 मध्ये तेव्हाचं, की 16 जणच आधी एकनाथ शिंदेसोबत पळाले होते. खरंय. त्यानंतर मग आणखी काही लोकांनी पलायन मी करून ते काल सुरतला. परवा एक त्याचं एक लेटर जे होतं ते व्हायरल झाल्याचं बघितलं आणि त्याच्यातल्या सह्या बघितल्या. हो, उदय हो. सामंत, दादा भुसे आणि मला वाटतं संजय राठोड यांच्या हो, सह्या आहेत त्याच्यामध्ये आणि अनुमोदक म्हणून रवींद्र वायकर आहेत. हो. हे 4 जण सुद्धा आता शिंदे सेनेमध्ये आहेत आणि त्यांचे हे पत्र आम्ही दाखवले कोर्टामध्ये आणि हं. त्याचं एक कंपायलेशनच सगळ्या डॉक्युमेंट्सचं सबमिट केलेलं आहे कोर्टामध्ये. त्यामुळे दूध का दूध, पाणी का पाणी होणारी ही केस आहे आणि तसं पाहिलं तर ओपन अँड शट केस आहे. परंतु काय होते, की सत्य मांडण्यासाठी कमी वेळ लागू शकतो. परंतु हं. असत्याला असत्य सत्य आहे हे सांगताना बराच वेळ लागणार आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे फाटे फोडले जातील. आता याच्यामध्ये सुद्धा मला जो कल दिसून आला याच्यातला तो पाहिला तर जस्टिस जॉयमला बागची जे आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने हा विषय समजून घेताना दिसले. बरं. जस्टिस मोहना जे आहेत त्यांना तो विषय पूर्णपणे कळला आहे, असं सुप्रीम कोर्टाच्या कॉरिडॉरमध्ये सगळीकडे अनेक जण बोलत होते. कारण बरं. की त्यांना तो विषय पूर्ण कळलेला आहे, की उद्धव ठाकरे यांच्यावर अन्याय झालेला आहे. मूळ शिवसेना जी आहे ती ओरिजिनल आहे आणि त्यांच्यावर इलेक्शन कमिशनने अन्याय केलेला आहे. त्यांना पटलेलं आहे. आता बरं. प्रश्न राहिला सरन्यायाधीशांचा आणि ते सुरेख. सातत्याने स्टंबल करताना आपल्याला दिसतात, की तो विषय समजून घेताना प्रश्न जे विचारले जातात, ते कधी-कधी सूचक असतात विरोधी पक्षासाठी, की पुढे हो. आर्ग्युमेंटमध्ये त्यांनी काही विषय मुद्दाम कसे आणले पाहिजे, अशा प्रकारचे मार्ग तयार केले जात आहेत. तर मला असं वाटतं, की सर्वोच्च म्हणजे न्यायालयावर जे उदाहरणार्थ त्यांचा जो प्रश्न होता त्या दिवशी, की जरी समजा पॉलिटिकल पार्टीचं महत्त्व जास्त आहे हे आपण मान्य केलं, तरी पॉलिटिकल पार्टीमधली मेजॉरिटी आपण कशी डिसाईड करणार? त्याचा काही फॉर्म्युला निवडणूक आयोगाकडे आहे की नाही? म्हणजे बघा, की ते हळू दाखवतायत त्याच्यातनं, की दाखवतात. त्याच्याबद्दलचे प्रश्न उपस्थित करतायत. आता याचा फॉर्म्युला काही नसतोच ना, म्हणजे जे काही मी तुम्हाला सांगतो 19,00,000 प्रतिज्ञापत्र हे दाखल करण्यात आले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे आणि 4,00,000 प्रतिज्ञापत्र साधारणतः यांनी दाखल केले. आम्ही त्याची यादी सुद्धा सगळी सबमिट केलेली आहे. मग हं. आता याच्यामध्ये स्पष्ट आहे जर एवढे असं समजू, की जे काही तिथे बोललं पण गेलं थोड्या वेळात, की आम्हाला माहिती आहे कसे ॲफिडेव्हिट कलेक्ट करतात. तर ठीक आहे, मग ॲफिडेव्हिट खोटे आहे काही असे समजा. पण त्याची शहानिशा ही का नाही केली इलेक्शन कमिशनने? ते बरोबर. बघितलंच नाही त्यांनी. ते ॲफिडेव्हिटच त्यांनी सगळे बाजूला ठेवले आणि केवळ आमदारांची बहुसंख्या बघितली. हा चुकीचा भाग आहे. हे जस्टिस जॉयमाला बागची यांनी व्यवस्थित समजून घेतलं आहे. याचं कारण मला काय वाटते प्रशांत, की महाराष्ट्र आणि वेस्ट बेंगॉल याच्यामध्ये एक राजकीय समज आणि बरोबर. सजगता ही खूप मोठी आहे. वेस्ट बरोबर. बेंगॉलच्या लोकांमध्ये ती जास्त आहे आणि आता जी काही फूट झाली आहे तृणमूल काँग्रेसमध्ये, त्याच्यामुळे जस्टिस जॉयमाला बागची सारख्या लोकांनी ते आणखी समजून घेतला, की हा फुटीचा पॅटर्न महाराष्ट्राने तयार केलेला आहे. म्हणजे एका एका खरंय, एका खरंय. एका वेळी जिथे शिक्षणाची बाराखडी लिहिला गेली सावित्री ज्योतिबाई फुले आणि महात्मा फुलेंतर्फे, त्या महाराष्ट्राने राजकीय दरोडेखोरीची बाराखडी लिहिली. बरोबर. ही आपली हं. बदनामी वाटत नाही का कोणाला? हा सुद्धा प्रश्न अगदी. माझ्या मनात तेव्हा तिथे उभा असताना आला. खरंय, खरंय. आणि वारंवार उल्लेख पण होतोय म्हणजे सुभाष देसाई जजमेंटचा उल्लेख याही वेळी युक्तिवादामध्ये होतोय, की हो. त्या जजमेंटमध्ये पॉलिटिकल पार्टीचं महत्त्व ऑलरेडी सांगून ठेवलेलं आहे. तरी देखील आपल्याला न्याय जो आहे म्हणजे एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये किमान अंतिम निकाल येणं हा सुद्धा एक न्यायाचा भाग आहे. ते सुद्धा होऊ शकलेलं नाहीये. पण या 4 दिवसांच्या सगळ्या सुनावणीमध्ये जे दिसलं, की कपिल सिब्बल ज्या पॅशननं आर्ग्युमेंट करतायत त्याच्याबद्दल नेमकं काय सांगाल? म्हणजे त्यांचे 2-3 कोट जे होते, ते तर म्हणजे अक्षरशः या सगळ्या सुनावणीमध्ये फार लँडमार्क अशा पद्धतीचे होते. त्यांनी सांगितलं, की पक्षांतर करणं हे पूर्वी कॉन्स्टिट्यूशनल सीन, घटनात्मक पाप मानलं जात होतं. आता ते मेडलसारखं मिरवलं जातंय आणि त्याच्यानंतर 24 तासामध्ये आपल्याला स्वतः पंतप्रधान मोदीच ते मेडल सगळ्या खासदारांना उंचावून दाखवतायत, अशा पद्धतीची वक्तव्य होत आहेत. कपिल सिब्बल यांच्या आर्ग्युमेंटला तुम्ही इतक्या जवळनं बघितलं कोर्टामधनं.
काय त्याच्याबद्दल सांगा? आता शिवसेनेच्या वकिलांच्या टीममध्ये साधारणतः 10 ते 12 जण आहेत. काही ज्युनियर वगैरे पकडतात. तर सगळ्यांची जेव्हा ब्रीफिंगची मीटिंग कपिल सिब्बल सरांसोबत होते, तेव्हा मला कपिल सिब्बल सरांना जवळून बघता आलं आणि जे काही 2-3 मीटिंगमध्ये त्यांच्याशी माझा संपर्क आला, त्याच्यात मी पाहिलं की म्हणजे डॉक्युमेंट्सचा प्रचंड अभ्यास त्यांनी केलेला असतो. केस इतरांपेक्षा जास्त त्यांना माहिती असते. ती जी कागदपत्रांची छाननी करून काही गोष्टी काढणं आहे, ती वस्तुस्थिती जाणून घेऊन वस्तुस्थितीचं फुटिंग म्हणजे फॅक्टचं फुटिंग इतकं जोरदार पद्धतीने ते तयार करतात, की पुराव्यांना जे महत्त्व आलेलं असते, त्याच्यामध्ये ते खूपच पुढे गेलेले असतात असं मला वाटलं. हं, आता नुसतंच आपल्या केसमधल्या ताकद ते हेरत नाही, तर आपल्या प्रकरणामध्ये उणिवा काय आहेत, कमजोरी काय आहेत, हे सुद्धा हं. पाहून आणि मग न्यायाधीश कोण आहेत, ते प्रश्न काय साधारणतः विचारू शकतील, आपले विरोधी पक्षातले जे काही वकील आहेत, ते कशा पद्धतीने आर्ग्युमेंट करतील, त्याला आधीच उत्तरं काय द्यायची आहेत, त्याची प्रचंड तयारी कपिल सिब्बल सर करत असतात आणि न्यायाधीशांच्या व्ह्यू पॉइंटनुसार उत्तर तयार करण्याची जी काही तयारी असेल त्याच्याशिवाय आपण त्याला म्हणतो कॉमन सेन्स त्यांचा प्रचंड आहे. कारण संविधानाची जी काही त्यांना जाण आहे आणि अभ्यास आहे, त्याच्यामुळे मला वाटते की स्ट्रक्चर्ड क्रोनॉलॉजी सगळ्या फॅक्ट्सची त्याच्यासोबतच कॉन्स्टिट्यूशनल डिस्प्यूटमध्ये नेमकेपणा किती महत्वाचा आहे, हे कपिल सिब्बल सरांच्या युक्तिवादातून कळते आणि एवढ्या केसेस चालवताना त्यांच्यामध्ये एक ज्युडिशियल विस्डम आलेला आहे खूप मोठा. म्हणजे बरोबर. वयासह तो येत असतो. आपण काही त्याची आत्ताच माझ्यामध्ये ते असं म्हणू शकत नाही. तो अनुभवी माणूस खूप आहे आणि त्यांच्या मागे उभं राहून एवढ्या जवळून तो युक्तिवाद ऐकताना मला खूप शिकायला मिळालं. त्यामुळे एक आणखी गोष्ट आहे, की ते एका छोट्या विषयाला ज्या पद्धतीने व्यापक स्वरूप देतात. म्हणजे त्यांनी जे म्हटलं, की हा प्रश्न केवळ उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे नाहीये. हे त्यांनी हं. म्हटलं. त्यांनी सांगितलं, की भविष्यातलं भारतातलं होणारं राजकारण या केसच्या निकालावर अवलंबून आहे आणि हा इन्स्टिट्यूशनल इंटिग्रिटीचा प्रश्न आहे. खरंय. आता सत्तात्मक लोकशाही टिकली पाहिजे आणि जे मतस्वातंत्र्यच हिरावून घेतलं जात आहे किंवा आपली विचारशक्ती बदलण्याचे जे छुपे सगळे प्रयत्न युनिव्हर्सिटीपासून तर सगळ्या पातळीवर सुरू आहे. एका झटक्यात त्यांनी सगळे हे प्रयत्न न्यायालयासमोर आणले आणि इव्हन न्यायालय सुद्धा त्याच्यात आहे, हा सुद्धा भाग ते अत्यंत सटली बोलून जातात. तेव्हा मला वाटते, की ती खरी वकिलीची ताकद आहे. आणि याच्यातून मला म्हणजे कपिल सिब्बल सरांचं मोठेपण हे आपल्याला दिसते. त्यांनी आमच्याशी बोलताना हे सुद्धा म्हटलं, की ही केस आता माझ्यासाठी केवळ एक केस नाही. बरं. अनेक महिन्यांपासून ही केवळ माझ्यासाठी केस नाही, माझ्यासाठी आता ही माझी टेस्ट आहे. माझ्यासाठी ही लोकशाहीची परीक्षा आहे आणि बरोबर. संविधान मला किती कळलं ते मला सगळं आता कोर्टासमोर सांगायचं आहे. अशा पद्धतीने ते याच्याकडे बघतात. आता काही जण नुसतेच केस म्हणून पैसे घेऊन वकिली करणारे बरेच जण असतात. पण कपिल हं. सिब्बल सर उद्धव साहेबांना पूर्ण मदत करत आहेत या केसमध्ये, असं मी नक्की सांगू शकतो. बरं. पण म्हणजे आता जेव्हा अचानकपणे या सगळ्या प्रकरणाची सुनावणी होतीये, खरं तर जेव्हा केस सुरू झाली, तेव्हा मला वाटतं न्यायमूर्ती रमण्णा हे सरन्यायाधीश होते. मग नंतर पुन्हा किमान 5 सरन्यायाधीश झाले. त्याच्यामधले हं, 3 हे मराठी होते विशेष म्हणजे. हं, पण तरी हं, सुद्धा या प्रकरणाचा अंतिम निकाल जो आहे तो आलेला नाहीये. मला वाटतं आता जे सरन्यायाधीश आहेत, त्यांची टर्म फेब्रुवारी 2027 मध्ये संपणार आहे. तर हं. किमान आता तरी या सगळ्याबद्दलचा एक अंतिम निकाल, निवडणूक आयोगाबद्दलचा निकाल, की निवडणूक आयोगाचा 17 फेब्रुवारी 2023 चा निकाल योग्य आहे की नाही, हे आपल्याला पुढच्या 5 ते 6 महिन्यामध्ये कळेल का? तो सगळा घटनाक्रम नेमका काय आहे? हे बघा आता ज्या वेगवान पद्धतीने न्यायालयाने याचं कामकाज सुरू केलेलं आहे. कारण की आता आपल्याला स्वतःची स्वतः लाज वाटेल अशा प्रकारे या यंत्रणेने या केसमध्ये विलंब लावलेला आहे. आणि त्यामुळे हे जे तुम्ही 4-5 न्यायाधीश होऊन गेले, काही 3 तर हं, महाराष्ट्रातले त्यातले झाले. पण त्यांनी या केसला हात लावण्याची हिंमत दाखवली नाही. हं, त्यामुळे मला असं वाटतं की मुद्दाम केसेस प्रलंबित ठेवणं, जेव्हा न्याय हा एका व्यक्तीच्या बाजूने होणार आहे आणि जो आर्थिकदृष्ट्या सत्ताधारी पक्षाशी संबंधित असलेला नेता आहे, त्याच्या विरुद्ध निकाल जाणार आहेत. मग अशा वेळेस निकालच द्यायचा नाही आणि फक्त तारखा, तारखा, तारखा देऊन त्याला हं. सोयीचं वातावरण तयार करायचं. हे षडयंत्र सुद्धा आता लोकांनी ओळखलेलं आहे आणि त्यामुळे न्यायालयांवर, न्यायव्यवस्थेवर टीका व्हायला लागलेली आहे.
आता नुसती न्यायव्यवस्थेवर टीका होत नाहीये, तर काही विशिष्ट न्यायाधीशांची नावं घेऊन टीका करण्यापर्यंत लोक हे काय म्हणतो त्याला निर्भय झालेले आहे एक प्रकारे. कारण ते म्हणतात की सगळी न्यायव्यवस्था आम्हाला पाहिजे आहे, न्यायव्यवस्थेवर आमचं प्रेम आहे, लोकशाहीवर आमचं प्रेम आहे, आमच्या न्यायालयावर विश्वास आहे, पण याच्यातले काही न्यायाधीश जे आहेत त्यांच्यावर आमचा मुळीच विश्वास नाही, असं लोक ठामपणे सांगायला लागलेले असल्यामुळे आता हा निर्णय देणं न्यायालयासाठी क्रमप्राप्त झालेला आहे. आणि मला असं वाटतं की ज्या वेगाने आता हे न्याय सुरू आहे, आठवड्यातून 3 वेळा ते हिअरिंग घेणार असं दिसतंय. तर आता या तारखेला कपिल सिब्बल सरांचं जे उर्वरित आर्ग्युमेंट आहे, कागदपत्र दाखवण्याचं ते संपेल या मंगळवारी. आणि त्यानंतर एकनाथ शिंदे गटातर्फे युक्तिवाद, मग निवडणूक आयोगातर्फे युक्तिवाद असं करताना एखाद्या महिन्याचा कालावधी जाईल आणि दिवाळीपूर्वी निकाल लागेल असं मला नक्की वाटतं. या सगळ्या सुनावणीमध्ये म्हणजे 2-3 दिवसाची जी सुनावणी झाली, एक फार क्रुशियल प्रश्न जो आहे तो या दरम्यान पुढे आला. तो म्हणजे अशा पद्धतीच्या पक्षांतर बंदी कायद्याच्या उल्लंघनामध्ये निवडणूक आयोगानं म्हणजे पीठासीन अधिकारी जे आहेत त्यांचा निर्णय येण्याच्या आधी आपला निर्णय द्यावा का? कारण आता कसं झालं की अंतिम निकाल येण्याच्या आधीच निवडणूक आयोगानं आपला निर्णय देऊन धनुष्यबाण शिंदेना देऊन टाकलं आणि त्यांचं काम तोपर्यंत जे व्हायला पाहिजे होतं त्यांनी करून टाकलं. तर याच्याबद्दल सुद्धा म्हणजे त्याही वेळी कपिल सिब्बल आर्ग्यू करत होते की निवडणूक आयोगाचा निर्णय जो आहे तो आत्ताच द्यायला सांगू नका, आपली ही सुनावणी पूर्ण होईपर्यंत तरी किमान त्यांना थांबवा, टेम्पररी निर्णय असू द्यात, पण ते काही झालं नाही. तर ते होणं किती आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतंय? आणि याच्या पुढच्या केसेसमध्ये हा मुद्दा जो आहे तो एकदा कायमस्वरूपी लीगल मॅटर्समध्ये आता सॉल्व्ह होण्याची ही वेळ आलेली आहे का? बघा, आता हा निर्णय आहे ना संपूर्णपणे सुप्रीम कोर्टानेच या संपूर्ण सगळ्या प्रकरणांचा एकत्रित विचार करून निर्णय दिला पाहिजे, कारण की ते सगळे कनेक्टेड आहेत. परत हा निर्णय निवडणूक आयोगाने त्यांची शहनिशा करावी असं म्हणून प्रलंबित करणं हे चुकीचं ठरेल. ही पहिली महत्वाची गोष्ट मला वाटते. दुसरी गोष्ट आहे की निवडणूक आयोगाने जो निकाल दिलेला आहे त्यांनी त्याचा निर्णय देताना त्यांनी म्हटलेलं आहे की एकनाथ शिंदे यांच्या गटाने आरोप केला की उद्धव ठाकरे यांनी पक्षाला हुकुमशाहीचं स्वरूप दिलं, यांच्या घटनेमध्ये हुकुमशाही आहे, लोकशाहीवर हा पक्ष चालत नाही असं त्यांनी आक्षेप घेतला. आणि हा हुकुमशाहीवर चालणारा पक्ष जो आहे त्याबद्दलचा निर्णय घेण्यासाठी त्यांनी परिच्छेद 15 वापरला. आणि 10 शेड्यूल मधलं परिच्छेद 15 जे आहे, कपिल सिब्बल सरांनी हाच युक्तिवाद केला की परिच्छेद 15च्या आधारे निवडणूक आयोगाला किंवा कोणत्याच 10 शेड्यूलच्या परिच्छेदाद्वारे त्यांना एखादा पक्ष हुकुमशाही पद्धतीने चालतो का हे ठरवण्याचाच हक्क नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्या अधिकार कक्षाच ओलांडलेले आहे हे त्यांचं स्पष्ट मत आहे. आणि अशा वेळेस मग भारतीय संविधानातल्या कलमाचा आधार घेतला पाहिजे, जसं आर्टिकल 142 असेल, की संपूर्ण निर्णय देण्यासाठी आता सर्वोच्च न्यायालयानेच पुढाकार घेऊन हा निर्णय एकदा पूर्ण दिला पाहिजे. जो काही त्यांना द्यायचा असेल तो त्यांनी द्यावा, दबाव विरहित पद्धतीने द्यावा. सत्य जिंकायचं असेल तर उद्धव ठाकरे जिंकणार हे मला आधीपासून वाटते. आता काही जण काय म्हणतात की तुमच्या बाजून निकाल लागला तर ते सत्य आहे, इतरांच्या बाजून लागला तर असत्य आहे, असं नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की कधीतरी एखादा प्रयोग करावा एखाद्या कॉलेजमध्ये, की त्यांना 10 शेड्यूल समजून सांगायचं संपूर्ण, आणि मग त्यांना हा विषय एक केस लॉ म्हणून द्यायचा की ही केस आहे तुमच्या समोर, आता याच्यामध्ये तुम्हीच न्यायाधीशवान निर्णय द्या. ते लहान लहान मुलं लॉ कॉलेजचे सुद्धा उद्धव ठाकरेंच्याच बाजूने निकाल देतील, इतकी ही क्लिअर केस आहे. ते तेवढंच कशाला प्रशांत, तुमच्यासारखे काही पत्रकार महाराष्ट्रातले आणि मुंबई दिल्लीतले जमा केले आणि त्यांना जरी विचारलं तरी ते सुद्धा सांगतील की उद्धव ठाकरेंच्याच बाजूने निकाल आहे. आणि सगळ्यात भयानक गोष्ट काय की तुम्ही जो मगाशी मुद्दा सांगितला की पहिल्यांदा हे 16च लोक गेलेले होते, ही गोष्ट आपण या सगळ्यामध्ये विसरतोय की नंतर बाकीचे लोक जोडत गेले. म्हणजे 2/3 मेजॉरिटीचा प्रश्न सुद्धा, कारण 10th शेड्यूलचा निर्णय जो आहे तो त्या दिवशी काय स्थिती होती हे लक्षात घेऊन द्यावा लागणार आहे. त्या दिवशी तर 16च लोक गेले होते. नाही, आणि 2/3 मेजॉरिटीचा मुद्दा पक्षांतरसाठी लागू सुद्धा नाही. 2003 मध्ये जो परिच्छेद 3 आहे तो पूर्णपणे रद्द करण्यात आलेला आहे. त्यामुळे आणि तो मदर पार्टीचा निर्णय असला पाहिजे. तो पार्टीचा, एका पार्टीला दुसऱ्या पार्टीमध्ये विलीन व्हायचं असेल त्यावेळेस त्या विलीन होणाऱ्या पार्टीचा 2/3 बहुमताचा सपोर्ट असला पाहिजे त्या सदस्यांचा, एवढंच आहे ते. त्यामुळे ते पक्षांतरासाठी नाही. म्हणजे आता सुद्धा हे 6 खासदार जे गेलेले आहेत ना, ते सुद्धा चुकीची थेरपी वापरलेली आहे ओम बिर्लांनी.
ओम बिर्लांनी काय केलं, लगेच त्यांना मान्यता दिली, लगेच त्यांना बसण्यासाठी स्वतंत्र जागा दिली. हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. म्हणजे या बेकायदेशीरतेमध्ये जसं सुरुवातीला विधानसभेचे अध्यक्ष हं. म्हणजे एक मुद्दा महत्वाचा जो आला, त्याच पद्धतीने ओम बिर्ला सुद्धा आता सहभागी आहेत या बेकायदेशीरमध्ये. एक मुद्दा त्याच्यामध्ये आला होता की भगतसिंग कोश्यारी यांनी बहुमताची चाचणी घेण्याचा अधिकार त्यांना आहे का आदेश देण्याचा, तर त्यांना आदेश देण्याचा अधिकारच नाही. आता असं असताना जेव्हा सुट्टीच्या न्यायालयामध्ये 2022 साली हे प्रकरण पहिल्यांदा झालं, तेव्हा अपील करायला सर्वोच्च न्यायालयामध्ये तिथे जस्टिस सूर्यकांतच होते तेव्हा, आणि त्यांच्यासोबत एक जज होते. त्यांनी सांगितलं की नाही, बहुमताच्या चाचणीचा जो आदेश गव्हर्नरनी दिला त्याच्यावर आम्ही स्टे देणार नाही. त्यांनी जर बर तेव्हा स्टे दिला असता तर हे सगळं रामायण महाभारत आणि हे सगळं घडलंच नसतं. पण खरंय. त्यांनी तो स्टे देणार नाही असं सांगितलं. आणि नंतर 5 न्यायाधीशांनी काय सांगितलं की राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना बहुमताच्या चाचणीचा आदेश देण्याचाच अधिकार नव्हता, कारण की त्यांनी अधिकार नव्हता. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच वागायचं आहे. ते स्वतःच्या मनाने वागू शकत नाही. केवळ देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना पत्र दिलं की हे अल्पमतात आलेलं सरकार आहे. त्या पत्राच्या खरंय. आधारे त्यांना बहुमताची चाचणी घेण्याचा हक्क नाही. म्हणजे याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने अमित शहा हे सुरुवातीपासून यांच्या मागे आहेत एकनाथ शिंदेच्या, तर पक्ष एकनाथ शिंदेनी फोडला असं आपण म्हणतो, कारण की ते प्रथम दर्शनी तिथे दिसतात. पण खरा हा बरोबर. पक्ष एकनाथ शिंदेनी फोडला, देवेंद्र फडणवीस यांनी फोडलेला. नाही, आता तुम्ही ओम बिर्लांचा मुद्दा उपस्थित केला म्हणून म्हणजे किती गंभीर गोष्ट आहे बघा, की ओम बिर्लांनी आपला एक जो निर्णय आहे तो केवळ नोटिफिकेशन न देऊन टाकला की त्यांची आसन व्यवस्था बदलली, हे खासदार इकडून तिकडं बसतील, यानं त्यांनी पूर्णपणे त्यांचं पक्षांतर जणू मान्य केलं, त्याला मान्य लिगलाइज केलं. केलं. किमान त्याच्याबद्दल काय कारणं आहेत, आर्ग्युमेंट काय आहेत, कुठले मुद्दे त्यांनी मांडलेले होते आणि त्या आधारे आपण त्यांना या ठिकाणी म्हणजे इकडं बसायला परवानगी देतोय, हे त्यांनी अजूनही जाहीर केलेलं नाहीये. म्हणजे ही किती धक्कादायक गोष्ट आहे की पब्लिकमध्ये तुम्हाला आता या गोष्टी सांगण्याची सुद्धा आवश्यकता वाटत नाहीये आणि केवळ एक नोटिफिकेशन, त्याच्यावरती फक्त सेक्रेटरिएट मधल्या कुठल्या तरी एका अधिकाऱ्याची सही आहे आणि संपला विषय. म्हणजे इतक्या वाईट पद्धतीनं आपल्या देशात पक्षांतर होणार आहेत का? नाही, म्हणून मग ज्या ते संविधान अस्तित्वात असून संविधानाची मोडतोड करणारे हे जे सगळे लोक आहेत, हे बदमाश प्रवृत्तीचे आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. मग यांना संविधान विरोधी म्हटलं तरी यांना लगेच रुततात आणि ते रागात येतात लगेच की संविधान विरोधी, तुम्ही संविधान विरोधीच आहे. अशा अनेक उदाहरणं दाखवू शकतो आपण की यांनी संविधानाची मोडतोड केलेली आहे. आणि त्यामुळे हा निर्णय महत्वाचा आहे. हा निर्णय म्हणून मी म्हटलं की हा केवळ उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे अशी ही केस राहिली नाही. ही बरोबर. सत्य विरुद्ध एकनाथ शिंदे, लोकशाही विरुद्ध एकनाथ शिंदे, संविधान विरुद्ध एकनाथ शिंदे, असं या केसचं व्यापक स्वरूप झालेलं आहे. तुमच्या कार्यक्रमाचं नावच वाईड अँगल असल्यामुळे मी सांगतोय की ही वाईड अँगलची केस आहे आता संपूर्ण राजकारणासाठी, महाराष्ट्रातल्याच नाही तर भारताच्या सुद्धा. बरोबर. मला वाटतं याच नोटवरती आपण थांबूयात की सत्य विरुद्ध एकनाथ शिंदे अशी ही केस बनलेली आहे आणि साहजिक आहे, कारण देशातल्या राजकीय व्यवस्थेचं नेमकं काय होणार आणि इतक्या सहज पद्धतीनं पक्षांतर होणार असतील तर आपली राजकीय प्रणालीच टिकू शकणार नाही. यासाठी हा निर्णय जो आहे तो फार महत्वाचा आहे आणि आपण बघतोय की गेल्या 3 महिन्यामध्ये आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेस आणि पुन्हा दुसऱ्यांदा शिवसेना अशी सगळी प्रकरणं घडल्यानंतर पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये ही सुनावणी होतीये. त्यामुळं या निकालाचं महत्व अधिक आहे. असीमजी, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण चर्चेबद्दल. प्रेक्षकांनाही विनंती की तुम्हाला या संपूर्ण चर्चेबद्दल तुमच्या काही सूचना प्रतिक्रिया असतील तर आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.